परिषद घेण्यामागचा उद्देश होता. काल जी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ज्या गोष्टी खोट्या सांगितल्या गेल्या त्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे, जी 140 कोटीची शहरातली जी 59 रस्त्याची कामं होती त्या कामाच्या बाबतीची वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना शहरवासियांना कळावी ह्या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्याबाबत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनाच माहित आहे की ह्याची प्रशासकीय मान्यता 23 फेब्रुवारी 2024 ला झाली होती. 140 कोटीच्या रस्त्याची आणि त्याचं जो प्रशासकीय मान्यताचा आदेश होता त्यात स्पष्ट सांगितलं होतं की 3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून ह्या कामांना कार्यक्रम आदेश देणे बंधनकारक आहे आणि कामं चालू झाली पाहिजेत 18 महिन्यात. म्हणजे 18 महिने आता जी काल सांगितलं की 18 महिन्यात पुढच्या पूर्ण होतील, तर ह्या 18 महिन्यात ही कामं पूर्ण होऊन आपल्या शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले असते, पण ते पुढचे 18 महिने सांगतायत. मग त्यानुसार त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनानं 8 मार्च 2024 ला ही निविदा प्रसिद्ध केली. त्याची मुदत होती 28 मार्च 2024 आणि ती निविदा उघडणं अपेक्षित होतं 29 मार्च 2024 ला. पण 29 मार्च 2024 ते 24 जानेवारी 2025 ह्या मधल्या 7 महिन्याच्या काळात याबाबत कुठलीही गोष्ट प्रशासनाकडनं झाली नाही. का झाली नाही तर ह्याच्या मागचं कारण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. ह्यामध्ये निविदा आल्या होत्या 4, ह्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरनं भरली होत्या 3 आणि एक बाहेरचा संभाजीनगरचा कंत्राटदार होता त्याची 1 होती. मग त्याला प्रेशर आणणं किंवा त्याला कशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला माघारी घ्यायला लावणं यासाठी यांनी 7 महिने घालवले. जर ती निविदा उघडली असती त्याच वेळेस तर ती कदाचित आता तो कॉन्ट्रॅक्टरनं सुरुवातीला सांगितलं की 15% अभावनं जी निविदा होती कदाचित त्याची बिल असू शकली असती, पण ती उघडलीच गेली नाही. त्याची तांत्रिक मान्यता त्याला रिजेक्ट केलं गेलं. तर मग हे जे 7 महिने घालवले, हे 7 महिने कुणाच्या सांगण्याहून घालवले याची मागणी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने 27/12/2024 ला महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यात त्यांनी मागणी केली होती की त्या तत्कालीन ज्या सीईओ होत्या नगरपालिकेच्या जी नार्को टेस्ट करा. ही कशासाठी मागणी होती की हे 7 महिने तुम्हाला निविदा भरल्यानंतर 7 महिने तांत्रिक लिफाफा उघडायला 7 महिने का लागले, ह्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली होती. त्यानंतर 6 जानेवारीला महाविकास आघाडीच्या वतीने परत याबाबत एक रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की आम्ही 28 फेब्रुवारी पर्यंत ह्याचं कार्यक्रम आदेश देऊन कामं चालू करू. मग ज्यावेळेस महाविकास आघाडीने दुसऱ्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मग ही निविदा 25 जानेवारीला तांत्रिक लिफाफा उघडला. 24 जानेवारीला 25 जानेवारीला फायनान्शियल ओपनिंग केली त्याची, म्हणजे आर्थिक लिफाफा उघडला आणि मग त्यात तो 4था कंत्राटदार होता. त्यात त्यांनी बेड कॅपॅसिटी बेड व्हॅलिडिटी संपली असं काहीतरी एक पत्र नगरपालिकेने काढलं, त्याची पूर्तता केली नाही. ते त्यांनाच माहित काय झालं ते. पण 4था कंत्राटदार ह्यातून रिजेक्ट केला गेला. 3च टेंडर राहिले. त्या 3 टेंडरमध्ये हा जो लाडका कंत्राटदार आहे ह्या लाडक्या कंत्राटदाराची त्यांच्या हिशोबानं म्हणजे 15% बिल म्हणजे सगळ्यात कमी L1, त्यांच्या हिशोबानं सगळ्यात कमी L1 ह्याला मंजूर झाली. मग पुढं आबाऊचा टेंडर भरलं, आबाहून झाली ती सांगा. त्यानंतर ही जी निविदा आहे ती आबाहू 15% आबाहून त्यानं भरली. नंतर 28/4 परत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या 3 पक्षाचे म्हणजे पदाधिकारी उपोषणाला बसले. त्यावेळेस 30 तारखेला पालकमंत्र्यांनी स्वतः येऊन ते उपोषण सोडवलं आणि त्यात पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की या बाबतीत लवकरात लवकर. आणि उपोषण कशासाठी होतं, हे जर आता जी शहरातली कामं आहेत की 30% बिल होणं बरीच शहरातली कामं चालू आहेत, मग 15% अभावनं हे जे टेंडर आहे ह्यापेक्षा अंदाजपत्रकदारांनाच हे काम करण्यात यावं आणि लवकरात लवकर काम करण्यात यावं हे आश्वासन पालकमंत्र्यांनी त्यावेळेस उपोषणकर्त्यांना महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना दिलं आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं. मग त्यानंतर परत काय झालं, 23 मेला एक राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक झाली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर KH गोविंदराज, प्रधान सचिव न विदू समिती अध्यक्ष.
त्यांनी काय सांगितलं 23 मेच्या ह्याच्यात, की त्यांनी जे मुद्दे काढले त्यात त्यांनी शेवटचं म्हणजे हे वाचून दाखवतो तुम्हाला फक्त, की उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर बाबीची पूर्तता करून सदर प्रकल्पाची विहित मार्गाने फेरनिविदेची राबविण्याची समितीने शिफारस केली. फेरनिविदा राबवा म्हणून कुणी सांगितलं? गोविंदराजने सांगितलं. मग नंतर प्रधान सचिव नगरविकास 2, त्याच प्रधान सचिवांनी ही किती तारखेला घेतली? ही बैठक होती 23 मे 2025. त्याच प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली परत 18 सप्टेंबर 2025 ला एक बैठक झाली. किती दिवसांनी? त्यात त्यांनी परत काय सांगितलं? त्याच प्रधान सचिवांनी सांगितले की तांत्रिक बाबीची पूर्तता करून उपरोक्त शिफारशीच्या पूर्ततेसह मुख्याधिकारी धाराशिव नगर परिषद यांनी आदेश निर्गमित करण्यात यावा अशी समिती शिफारस करते. एकच समिती, एकच अध्यक्ष, 2 वेगवेगळी शिफारशी का? पहिल्यांदा फेरनिविदा काढा म्हणून आणि परत वर्क ऑर्डर द्या म्हणून. मग ह्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं उपोषण झालं त्यावेळेस 2 तारखेला 2 मेला नगर परिषद संचालकाचं एक पत्र आलं मुख्याधिकाऱ्याला, की जर तो कंत्राटदार चालू अंदाजपत्रकदाराने काम करण्यास तयार असेल तर त्याचं तसं लेखी घ्या, तो तयार नसला तर फेरनिविदा करा. मग त्या पद्धतीनं मुख्याधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराला पत्र काढलं, कंत्राटदारांना लिहून दिलंही. आम्ही त्या चालू निविदेप्रमाणेच चालू दराप्रमाणे आम्ही काम करायला तयार आहेत. त्यानंतर ही जी पहिली SLAC झाली 23 मेची, 23 मेची, हे त्यानंतर झालेलं आहे. 2 मेला पत्र आलं, 1-2 दिवसात त्यांनी लिहून दिलं. 23 मेच्या हे 16 अंदाजपत्रकदारानं निविदा काम करायला तयार असताना सुद्धा त्यावेळेस मग गोविंदराज जे अध्यक्ष आहेत प्रधान सचिव नगरविकासचे, ह्यांनी फेरनिविदा करण्याचा आदेश का केला, शिफारस का केली, ह्याचं उत्तर शासनानं देणं गरजेचं आहे. हे जे म्हणतात ना म्हणजे कोण, आणि परत तेच सांगतात की आम्हाला तुम्ही परत ह्याबाबत आदेश पूर्तता करून हे करा, कार्यक्रम आदेश द्या. मी याबाबत 9/7/25 ला आपलं पावसाळी अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आपल्या ह्या शहरातल्या कामाच्या विधानसभेत मागणी केली होती की 18 महिने झाले हे काम कार्यान्वयनात अजून नाही, तर याबाबत चौकशी झाली पाहिजे, हे कशामुळे थांबलंय, ही विधानसभेची मागणी केली होती मी. आणि नंतर मी परत 20/7 ला परत महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. 25/7 ला जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात हा विषय झाला. 21/8 ला मी स्वतः प्रधान सचिव गोविंदराज आहेत हे म्हणजे दोन्ही वेळेस वेगवेगळे बोलले, म्हणजे त्यांचा गजनी झाला असेल एखाद्या वेळेस, गजनी झाला का कुणी केला, कुणाचा दबाव होता, आता हे चौकशीतच कळलं. तर त्यांना भेटलो स्वतः, त्यांना पत्र दिलं आणि मी पत्र दिलं किंवा तुम्ही एकतर फेरनिविदा करा किंवा कार्यक्रम आदेश द्या, काहीतरी करा. तुमच्या ह्या गोंधळात आमच्या शहरातल्या नागरिकांना जी रस्त्याची दुरावस्था आहे, काही जीव गेलेत, बऱ्याच लोकांचे अपघात झालेत, ह्याबाबत तुमच्या म्हणजे राजकारण असेल, मुख्यमंत्री कार्यालयाचं उपमुख्यमंत्री कार्यालयाचं राजकारण असेल का माहित नाही आम्हाला, पण तुम्ही ह्याबाबत निर्णय घ्या असं गोविंदरावांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं तुम्ही, तरी पण ह्यात काय केलेलं नाही. परत 17 तारखेला परवा पालकमंत्री महोदयाला परत महाविकास आघाडी शिष्टमंडळ भेटलं पालकमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही लवकरात लवकर कार्यक्रम आदेश किंवा काय जे करायचंय, आमचा महाविकास आघाडीची एकच मागणी होती, शहरातल्या रस्त्याची कामं तात्काळ चालू झाली पाहिजेत. पण आम्हाला माहित नव्हतं ही निवडणूक लागण्याची वाट बघायला. हे जे 18 महिने गेले, 18 महिन्यात जर कामं पूर्ण झाली असती तर जो नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास कमी झाला नसता का, ह्याला जबाबदार कोण? आणि त्यावेळेस आमची मागणी होती की मी विधानसभेची मागणी केली होती चौकशी करावी, महाविकास आघाडीच्या वतीने नार्को टेस्टची मागणी केली होती. आज आमची मागणी हीच आहे की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्राचे हा खूप मोठा ह्यात आहे की याबाबत SIT नेमून याची चौकशी झाली पाहिजे. मग त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मग कोण शुक्राचार्य आहे, कोण भ्रष्टाचारी आहे, हे सगळं समोर येईल. ह्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या पत्र देणार आहेत, मी खासदार साहेब, महाविकास आघाडीचे होते आम्ही सगळे, की याबाबत
गेले 18 महिने या निविदा प्रक्रियेला उशीर का झाला, कुणाच्या दबावामुळे झाला, ह्याला कारणीभूत कोण आहे, अधिकाऱ्यावर दबाव कोण आणत होतं, मग ते इथल्या नगरपालिकेच्या सीओ पासून प्रधान सचिवापर्यंत या अधिकाऱ्यावर दबाव वेळोवेळी कुणाचा होता आणि कशासाठी होता, याबाबतची चौकशी SIT लावूनच केली पाहिजे आणि सत्य हे धाराशिवकरांच्या समोर आलं पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायची. निवेदन प्रक्रियेच्या बाबतीत तर वस्तुस्थिती सन्मान्य आमदार कैलास पाटलांनी तुमच्या सगळ्याच्या समोर विषद केली. आणि 18-19 महिन्याचा जो कालावधी कशामुळे गेला, कारण जे टेंडर वर्क ऑर्डर त्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत पूर्ण करा अशा पद्धतीची ऑर्डर असताना सदरचं टेंडर फ्लॅश केल्याच्या नंतर उघडण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी का लागला? का मनासारखा कंत्राटदार, मनासारखा माणूस तिथं सिलेक्ट होत नव्हता, ही त्याच्या पाठीमागची अडचण होती. मला वाटतंय ह्या गोष्टी. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे टेंडर 15% अभावनं दिलं गेलं होतं, कारण बाकीच्या नगरपालिकेची जी कामं आहेत ती 30% बिलोनं आता सध्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. असं असताना 140 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी 15% अभावच्या दरानं देण्याच्या बाबतीत कुणी घाट घातला होता, कशामुळे केलं होतं? आणि त्याच्यासाठीच हा 8-9 महिन्याचा जो कालावधी आहे तो त्यासाठीच घेतला गेला होता का? ह्या सगळ्या बाबीचा खुलासा व्हावा ही आमची अपेक्षा आहे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा काल ज्यांनी हे थांबवलं होतं काम, आज त्यांना निर्लज्जपणे बिनलाजासारखं लाज कशी वाटत नसेल, किंवा आपल्या नाकर्तेपणामुळं, आपल्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळं ही काम 18 महिने 19 महिने थांबलंय. आणि ह्याच्या बाबतीत समोरचे पत्रकार विचारतायत किंवा हे का थांबलं 18 महिने, ह्याच्या बाबतीत एक शब्द बोलले नाही, एक शब्द बोललेला नाही. आणि पुन्हा ते म्हणले की विरोधकाची लायकी काय माहितीये. आता मला सांगा, फक्त लायकी पैशावर तर टिकाव? लायकी ठरवायचं माध्यम पैसे आहेत का? लायकी ठरवायचं माध्यम पैसे नाही, लायकी ठरवायचं माध्यम त्या माणसाची वागणूक असते, त्या माणसाचा स्वभाव असतो, त्या माणसाचं कर्तृत्व असतंय. आज त्यांना फक्त आम्हाला एवढं सांगायचंय की तुमची लायकी ही जनतेने ठरवलेली आहे आणि जनतेनं तुमची लायकी 1-1.5 वर्षापूर्वी दाखवलेली आहे. आणि दुसरं, लायकी मोजायची जी पात्रता असते ना, ती जनतेचे भ्रष्टाचार करून त्यांना ट्रस्ट हाणून कमवलेल्या पैशावर आणि त्या पैशाच्या माझावर लायकीबद्दल बोलायचं नसते. मला त्यांना एवढंच सांगायचंय की त्यांच्यात आणि आमच्यात मूळ फरक हा आहे की ज्या शरद पवारांनी त्यांना 40-42 वर्ष अखंड ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून कायम मंत्रिमंडळात ठेवलं, त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे प्रवेश करते झाले. निष्ठा सोडून, शरद पवारांनी केलेले उपकार सोडून. त्याच्या उलट मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, आम्हाला आमदारकी सुद्धा दिली, त्याचा आम्हाला कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या ऋणात राहून संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आम्ही उद्धवजीला अंतर दिलं नाही. आम्ही त्याच पक्षात राहिलो, भलेच संघर्ष करायची वेळ आमच्यावर आली तरी. आणि दुसरी लायकी मोजायची जी पात्रता आहे, 40 वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यावेळेस तर तुम्हाला कोण अडवायला विरोधक नव्हतं ना. मग 40 वर्षात तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला जातो आणि तुम्ही मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात क्रमांक 3 ला येता. हे कसं काय शक्य झालं? मला वाटतं ही सुद्धा एक दुसरं परिमाण आहे. 40 वर्ष मंत्री असताना तुम्ही जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत घातला आणि त्याच्या उलट फक्त 2.5 वर्ष आम्ही मंत्री नव्हतो, फक्त आमच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत होतं, महाविकास आघाडीचं, उद्धवजी मुख्यमंत्री होते. 1.5 वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला. त्या 1 वर्षात आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि ते चालू झालं. त्याचबरोबर ह्या धाराशिवचा सगळ्यात महत्वाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम, जे आज रामदारा तलाव तुम्हाला दिसतोय, 10 वर्ष झालं बांधून त्या तलावाला, त्याच्यामध्ये धाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे कामं प्राधान्यक्रमात नव्हते ते कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम सुद्धा फक्त 2.5 वर्षाच्या सत्ताच्या काळात मंत्री नसताना मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी तो GR काढून ती कामं प्राधान्यक्रमात घेतली. ज्याच्यामुळे आज काय दिसतंय ना, ते ही आमची 2 कामं आहेत फक्त 1 वर्षात सत्तेतल्या मंत्री नसतानाची. आणि त्यांच्या 40 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव नंबर 3 ला. आणि अजून तिसरी एक पात्रता असती लायकी ठरवायची. आज ती जी सांगतेत ना लायकी,
पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं ह्या जिल्ह्याला फक्त लुटायचं आणि लुटायचंच काम केलंय, ती सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही. आणि त्याच्या पुढचं शतापिपासू वृत्ती जी असते ती अशी आहे की खासदारकी लागली तर स्वतःची बायको, आमदारकी लागली स्वतः किंवा स्वतःचा मुलगा. आणि दुर्दैव असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था लागतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी देत असतो की त्याला त्या ठिकाणी कुठेतरी वाव राहावा. तिथं सुद्धा अध्यक्षपद ओपन महिलेला राखीव सुटलं की तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्ता दिसत नाही, तिथं सुद्धा स्वतःची बायकोच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावी अशा पद्धतीची भावना ज्या घराण्याची आहे. मला वाटते त्याच्या बाबतीत आणि त्याच्या उलट पक्षी आमच्या पक्षामध्ये आमच्याकडं आज उद्धवजींच्या माध्यमातून कैलासदादा जे सरपंच असलेला माणूस आज त्या ठिकाणी आमदार म्हणून आहेत. आणि लायकीचं कसं असतंय, आपण जेव्हा जिल्ह्याचे नेतो म्हणून सांगतो ना, तेव्हा जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले हे सुद्धा सर्वसामान्य लोक बघत असतात. मला वाटतं स्वतः सोडून तर दुसऱ्याचा स्वतः सुद्धा कशा पद्धतीने आलेत ह्याचं तुम्हाला सगळ्यांना सुतवाचं आहे. त्याच्यामुळं आमची लायकी जी ठरवायची ती जनतेनं आमची लायकी आम्हाला निवडणुकीत निश्चितपणे आमचे दाखवून दिलेत. तुमची त्या ठिकाणी पात्रता नाही आमची लायकी ठरवण्याच्या बाबतीत किंवा आमच्यावर बोलण्याची. आम्ही जे काम केलंय ते निष्प्रभ भावनेतनं केलंय आणि आज तुम्ही फक्त पैशाच्या माझावर, पैशाच्या ताकदीवर जे की इथल्याच लोकांचं शोषण करून तुम्ही कमावलेले आहेत. आणि आम्ही जसं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला केलं, आम्ही नेरूळला घेऊन गेलो नाही किंवा आम्ही नफेखोरीची वृत्ती तिथं वापरली नाही. तुमच्या माहितीसाठी त्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जो कॅबिनेटचा ठराव होता तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर झाला होता. आम्ही तो रद्द करायला लावला आणि 100% शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी कॅबिनेटची प्रोसिडिंग बदलून शासकीय महाविद्यालय हे शासनाच्या मालकीचं केलं. आज धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब लोक त्या ठिकाणी इलाज होते, त्यांच्यावर बऱ्याचशा सर्जरीचे किंवा उपचाराचे खर्च हे आवडावे असते. 2.5 लाख 3 लाख ती माणूस सहन करू शकत नाही. मला वाटतं तशा पद्धतीचे उपचार आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होत आहेत. मला वाटतं ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्यांना एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की इतकं लुटलंय 40 वर्ष, इतकं हव्यासानं सगळं वरबाडून खाल्लंय, तरी सुद्धा अजून काय पैशाची हाव सुटलेली नाही. अजून सुद्धा ती जी हे आहे लालच ती अजून काही सुटलेली नाही. ही ह्या वृत्तीहून दिसून येते. आणि केवळ काहीतरी बोलायचं, काहीतरी आरोप करायचा आणि दिलेल्या प्रश्नाला मला वाटतंय ज्यावेळेस पत्रकार बांधव तुम्हाला विचारत होते की बाबा 18 महिने 19 महिने कालावधी कशासाठी दिला, जर तुमचं काहीच त्याच्यात दोष नसतं तर सांगायला पाहिजे होतं बाबा ह्या कारणामुळे 18 महिने 19 महिने उशीर झाला. म्हणजे लोकांना खड्ड्यातनं जावं लागलं, अनेक तरुणाचे त्या खड्ड्यात पडून मृत्यू झाले. आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी नीचपणे निर्लज्जपणे स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी जर तो माणूस थांबत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट वृत्ती आणि वाईट विचार असू शकत नाही. त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतो. आणि जी मागणी आमदार कैलास पाटलांनी केली की ह्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, आणि अजून सांगतो सरकारनं जर ह्याची एसआयटी चौकशी नाही लावली तर आम्ही कोर्टात जाऊन ह्याची एसआयटी चौकशी करा म्हणून मागणी करणार आहेत. आणि ह्याच्या पाठीमागचे जे कोणी भ्रष्टाचारी असतील, ज्यांच्या दबावामुळे हे काम थांबलं गेलं, ज्याच्यामुळं धाराशिवकरांना 18-19 महिने त्या ठिकाणी खड्ड्यातल्या रस्त्यानं प्रवास करावा लागला, त्याचा खरा कोण त्या ठिकाणचा दोष आहे त्याला समोर आण. अजून एक आहे, आम्ही जे म्हणतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा नगरविकास मंत्र्याला 30 सप्टेंबरला एक पत्र दिलेलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हणलं की धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नवरत्न अभियानच्या 59 कामाच्या 18 सप्टेंबर 25च्या कामाच्या बैठकीची इतिवृत्त स्थगिती देण्याबाबत, आणि त्याला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांनी त्यात प्रधान सचिवांना सांगितलं की अप्रमाणे तात्काळ कारवाई करावी. मग पालकमंत्र्यांनी का तक्रार केली याची? त्यांचं म्हणणं काय की 18 सप्टेंबरच्या बैठकीत जे झालं, 23 मेच्या बैठकीत जे त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटीची पूर्तता न करता, कारण त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्रात आहे रस्ता निविदेची बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिडिटी तपासून कार्यान्वित आदेश देण्यात यावं कळवण्यात आले आहे. परंतु सदर रस्ते विकास निविदेची बीड व्हॅलिडिटी ही 6 महिन्या इतकीच होती. हे कोण म्हणतंय? पालकमंत्री म्हणताय. तर पालकमंत्र्यांनी नगरविकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊन याबाबत सुद्धा म्हणजे सांगितलं की ही जी 18 सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली, म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज, नंतर वेगळं बोलतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या, उशीर का होतोय आणि ह्याच्यावर दबाव कोणाचा आहे, म्हणजे नगरपालिकेच्या सीओ पासून
प्रधान सचिव नगर विकास पर्यंत कोणाचा दबाव आहे, त्यात कोण कोण भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, ह्याची चौकशी ज्यावेळेस यासाठी होईल त्यावेळेस सगळं समोर येईल. ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि अजून एक काल प्रेस नोट मध्ये मी बघितलं की 60 कोटी रुपये वाचले. काय सांगितलं की ही कामं आता चालू दराप्रमाणे होणार नाहीत, 23-24च्या दराप्रमाणे होणार. बरोबर आहे. मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो DSR आहे, दरसूची आहे, ती 22-23चीच लागू आहे. तुमची वैयक्तिक कुठल्या कंत्राटदाराची दरसूची लागू नाही. तुम्ही कुणालाही विचारा. आता जो DSR सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा 22-23चाच आहे. त्यामुळे हे 23-24च्या दराप्रमाणे कंत्राटदार काम करणार. म्हणून कंत्राटदाराची पाठ थोपटायचं किंवा कंत्राटदाराचं कौतुक करायचं हे जर कोण करत असेल तर मग ह्यात त्यांना अभ्यासात सल्ला सांगायला देतात दुसऱ्याला. ते आता सध्या दरसूची कुठली लागू आहे, 22-23 चालू आहे. आणि तुम्ही काय सांगता की 23-24 प्रमाणेच काम होणार आणि यात 60 कोटी रुपये शहरवासियांचे वाचणार. चालू दराप्रमाणे केले असं 60 कोटी रुपये जास्त लागले असते. मला काय विचारायचंय, जर चालू दर परत फेरनिविदा झाली असती तर बिलो आलं नसतं का? आज शहरातली कामं 30% बिलो आहेत ना, 30% बिलो. मग बिलो आले नसते का? कशावरून तुम्हाला अधिक म्हणजे अधिकच्या दरानं मंजूर करायचं नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तुम्हीच सांगता. अधिक दरांचा विषयच नव्हता. आणि अजून त्यात दुसरं, केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरामध्ये काही कपात केलेली आहे. सिमेंटचे दर असतील 28% जीएसटी 18%वर आणलेले आहे. ह्यात उलट म्हणजे अजून त्याचं शासन निर्णय आलेला नाही, उलट त्या कामाच्या ह्याच्यात वाढ होऊ शकते कामात जीएसटी कमी केल्यामुळं. जीएसटी कमी केला हे तर मान्य आहे. हेच ह्याचं काय ते सप्ताह साजरा करतात. मग ह्या त्या पैशात काम जास्त होईल का कमी होईल? त्यामुळं उगच काहीतरी न बोलता आपण आपल्या शहरवासियांना भ्रष्टाचारासाठी 18 महिने खड्ड्याच्या गर्तेत लोटलेला आहे. आणि ते जर परत कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर याच्या एवढं दुर्दैवी कोणीच नाही असं मला वाटतंय. आणि याची SIT चौकशी झालीच पाहिजे. आणि ह्याचं दूध का दूध, दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आमची तयारी आहे, तुम्ही तयारी ठेवा. जर तुम्ही दोषी नाही तर तुम्ही तयारी ठेवा SITची. आमची तयारी आहे. त्यांनी काल म्हणले की तारीख वार ठरवा म्हणावं, तारीख वार ठरवा. आपल्या शिवाय चौकाच्या पुढे नाही तर आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या पुढे ठेवा म्हणावं, म्हणजे देव तरी बुद्धी देईल. खरं कोण खोटं कोण तिथं सिद्ध होईल म्हणून. माझी तयारी आहे. कधी माझी, कैलास पाटलाची, आमच्या दोघांची बी तयारी आहे. या म्हणून चर्चेला काय हरकत नाही. समोर बसून करू ना चर्चा. तिथून उठून कोणतरी टिल्लू पाठवायचं, त्या टिल्लूनं पुन्हा पिल्लू करायचं. त्याच्यापेक्षा समोरासमोरच बसू, समोरासमोर बसू आणि करू. ह्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, त्यांचंच आव्हान आहे ना की बाबा समोरासमोर या समोरासमोर, काय हरकत नाही. कधी बसायचं सांगा, तारीख वार वेळ ठरवा. कारण मागच्या वेळेस हे तुम्ही हाव की साक्षीदार, काय झालं त्याच्या तारीख वार वेळेस. चला काय प्रश्न? दादा एक प्रश्न होता साधा. आपण ज्यावेळेस निविदा प्रक्रिया सुरुवात झाली त्यावेळेसपासून आपण लढा देत आहात की निविदा ताबडतोब रस्त्याचे काम व्हावेत वगैरे असं लढा देत आहात. मग 15% अभावानं निविदा मंजूर व्हावी आणि ते काम सुरू व्हावं हाच तुमचा उद्देश होता असा? नाही. मग आम्ही उपोषण कशासाठी केलं महाविकास आघाडीनं? 15% अभावानं काम देऊ नये म्हणून उपोषण होतं. उपोषण कशासाठी होतं? त्या दिवशीच पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की 15% अभावानं काम. आमचं उपोषण महाविकास आघाडीने आंदोलन केलं की ह्या 15% अभावानं त्यांना देऊ नका. बाकीची कामं आदित नगरपालिका, ह्यात हिस्सा आहे नगरपालिकेचा सुद्धा. आदित नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे. त्यात पण 15% अभावानं मग अजून खर्चात वाढ होईल, नगरपालिकेच्या कर्जाचा बोजा वाढेल. म्हणून आमचं म्हणणं होतं की ऍज पर रेटनच ही निविदा झाली पाहिजे आणि ती तात्काळ काम चालू व्हावी, हीच आमची मागणी. आता वर्क ऑर्डर होणार आहे यासाठी चौकशीची मागणी करताय. काम स्थगित होतील? नाही, एक काम चालू झाली पाहिजेत. शहरवासियांना खड्ड्यातून मुक्तता मिळाली पाहिजे. पण ह्या ज्या 18 महिन्यात जे झालंय, 18 महिने का गेले? 18 महिने का गेले? कुणाचा दबाव होता? कुणी काय केलं? विलंब का लागला? ह्याची चौकशी झाली पाहिजे ना. आणि 18 महिने ज्या लोकांमुळं ह्याला उशीर झाला, त्यात जे जीव गेले, त्यात जे अपघात झालेत, त्यातला जबाबदार कोणतं ठरवलं पाहिजे ना जबाबदारी. त्यात चौकशी तर आम्ही आलो तर आम्ही दोषी ठरचाल. ही चौकशी झाली पाहिजे ना. आम्ही SITची मागणी करतो आणि म्हणूनच आम्ही कोर्टात मार्ग ठेवलाय. म्हणून ह्याने जर नाही केली
तर आम्ही स्वतःहून कोर्टात जाणार आहेत आणि कोर्टाकडनं मागणी करणार आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाचा यातला गंभीर विषय, नगर विकासाचा प्रमुख सचिव, नगर विकास विभाग 2, त्याच विभागाचा सचिव पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्या बैठकीत सांगतो की फेरनिविदा प्रक्रिया राबवा, आणि तोच सचिव परत दुसऱ्यांदा बैठक घेतो आणि त्यावेळेस सांगतो की तुम्ही कार्यारंभ आदेश द्या. नेमकं काय झालं होतं, कशामुळं, म्हणजे सचिव नावाचा प्राणी तर काय वेडा नसतो की, कशामुळे बदल झाला त्यांच्या मनात, काय परिवर्तन झालं नेमकं. बरं, फेरनिविदा काढा म्हणून सांगणारा सचिव सांगतो की तुम्ही कार्यारंभित आदेश द्या, का? पण नगरपालिकेवर तुमची सत्ता असताना तुम्ही हे ड्रेनेजची योजना आणली आणि त्याच्यामुळे शहरातल्या नागरिकांचं नुकसान झालं असं त्यांचं मत आहे. कुणाचं? ड्रेनेजची योजना आणली म्हणून शहरातले रस्ते खराब झाले म्हणून तुम्ही टेंडर 18 महिने होऊ दिलं नाही का? मग जहारीतला कोण शुक्राचार्य तर सांगते. शुक्राचार्य भ्रष्टाचार्य कोण आहे? सकाळी म्हणा. समजा ड्रेनेजमुळे रस्ता खराब झाला म्हणून हे मंजूर असलेले रस्ते होऊ द्यायचे नाहीत आणि नागरिकांना त्रास होऊ द्यायचा, आणि परत आमच्यावर शब्द द्यायला मोकळे की हे ड्रेनेजमुळे रस्ते खराब झाले. मग ह्यातून कळतं ना कोणाचा उद्देश काय होता ते. राजकारणासाठी सर्वसामान्य नागरिकाला त्रास द्यायचा जो उद्देश होता हे त्यांच्या स्वतःच्याच वाक्यातून किंवा स्वतःच्या बोलण्यातून सिद्ध झालंय. कोण आहे कंत्राटदार? कोण आहे लाडका कंत्राटदार? शोध घ्या की तुम्ही तेवढी तरी, सगळं आम्हाला विचारतो. तेवढा तर अभ्यास करा की. तुम्हाला लय अभ्यास करायला लावते, तुम्ही घ्या शोध त्याचा. सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होती, म्हणजे विरोधक सत्ताधारी जे आता आहे की आपण 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष आपली सत्ता होती, त्यावेळेस आपण जिल्ह्यासाठी व या 10 वर्षात जे आपण संघर्ष करताय त्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय केलं असं सोशल मीडियावर. मी तुम्ही बहुतेक उशीर आलो काय की तुम्ही आता आलतो? सांगितलंय त्यांनी कोणाकडून. तुमच्या माहितीसाठी सगळ्यात महत्वाचं की आमच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात त्याच्यापैकी 1.5 वर्ष आमचं कोरोनामध्ये गेलेलं असताना सुद्धा महामारी होती आणि पूर्ण भारत देश बंद होता, ही तर मान्य आहे की आपल्याला, आणि आम्हाला सत्तेतलं 1च वर्ष मिळालं. त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही ह्या जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं, त्यांच्यासारखं निरुळला नेऊन नाही थाटलं. आलं का लक्षात? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो प्राधान्यक्रम आहे, आजही तो GR आहे, कारण GR ची कागद काही त्या ठिकाणी जात नाहीत. कोणाच्या काळात ते झालंय मंजूर? जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते, त्यांच्या सहीनं त्या ठिकाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम आम्ही बदलून घेतला, जो की तुळजापूरच्या रामदारात साठवण तलावापर्यंत घेतला आणि दुधाळवाडीचा जो साठवण तलाव आहे तिथपर्यंत घेतला. त्याच्यामुळेच ही कामं त्या ठिकाणी झालेली आपल्या सगळ्याला दिसतात. आणि आपल्या माहितीसाठी आम्ही केलेल्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब करायचं असतंय. तिसरं एक सगळ्यात महत्वाचं काम, 2014ला रेल्वेच्या कामाच्या बाबतीत मोदींनी घोषणा केली होती. 14 ते 19 खासदार होता इथं. 14 ते 19 साली वीट तरी हल्ली का हो? पण 19ला मी खासदार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा ह्या कामाचा प्रचंड प्रमाणात पाठपुरावा केल्यामुळं त्या कामाचं टेंडरिंग म्हणा, त्या कामाचं आज जी तुम्हाला दिसती चालू अवस्था त्या कामाची, मी काय रोज उठून नारळ फोडत नाही, ती मला सवयही नाही. जे दिसतंय तुम्हाला झालेलं तुळजापूर पासून ते धाराशिवच्या कामाच्या बाबतीत ते समोर आहे ना. आणि कसं आहे, हाताच्या ह्याला आरसा दाखवायची गरज नसती. आम्ही दाखवलेला आहे, आम्ही करतो तो आहेत का नाहीत आमच्या वर्षाच्या कालावधीत कळाले ना. फक्त 1च वर्ष आम्ही तिन्ही मंत्री नव्हतो. पण जी लोक म्हणतात ना त्यांना विचारायचंय की 40 वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना हा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3ला, आणि तुम्ही स्वतः खासदार म्हणून निवडणूक लढवत असताना श्रीमंत खासदाराच्या नंबर 3ला कसं काय गेलात, याचं बी उत्तर आम्हाला द्या म्हणा. शेकडो अपघात झाले रस्त्यांवर आणि अशा रस्त्याच्या कामाला CM DCM यायला अपेक्षित उचित आहे. काय वाटतं तुम्हाला, यायला पाहिजे? CM DCM PM येऊ द्या, पण आमच्या शहरातले रस्ते करा. आता ते म्हणतात की 60 कोटी वाचले, तुमचे लोक म्हणतात की 22 कोटी वाचले. नाही की कोण आहे बघू. तुम्हाला मगाच सांगितलं 60 कोटी कसे वाचले हे सांगावं, आणि ते जे म्हणतात की चालू अंदाजपत्रकदारांनी जर काम केलं असतं तर त्याची रक्कम वाढली असती. पण मी मगाच सांगितलं, अजून एक रिपीट करतो, अजून यायचं राहिलं कोणी?
तुम्ही हळूच येतो मागून पुन्हा नवीन विचारतो. सध्या जो डीएसआर आहे चित्रराव, सध्या जो डीएसआर सध्या सगळ्या शासकीय कामाला वापरला जातो 22-23 आहे. म्हणजे 22-23च्याच डीएसआर प्रमाणे सध्या सगळी कामं शासनाची होतात. आणि हे जे अंदाजपत्रक आहे 23-24 मध्ये झालेलं आहे. त्यामुळे डीएसआर मध्ये जर बदल झाला असता तर पैसे वाढले असते. ही तर साधी गोष्ट आहे. डीएसआर वाढला का? डीएसआर नाही वाढलेला. 23-24ला जो डीएसआर होता तोच आज पण आहे. आज जरी नवीन काम मंजूर झालं तर त्याला दरपत्रक दरसूची ही 22-23 म्हणजे जुनीच आहे. त्यामुळे शासनानं वाढवलेली नाही. त्यामुळे हे विषयच नाही आहेत त्याचा. मग वाढेल कसं सांगा? चला झालं अजून. आणि आमचा मूळ प्रश्न इतकाच आहे की गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आपल्या पक्षाचं सगळीकडे सरकार असताना ह्या निविदा प्रक्रियेला 18 महिन्याचा विलंब का झाला, एवढ्याच मूळ मुख्य प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि समोर चर्चा करू ह्याच मुद्द्यावर, समोरासमोर आमने सामने तुम्ही द्या. पुन्हा पळून आणि ती शिपुर्डी पाठवायची नाही दुसरी, स्वतः यायचं आणि स्वतः चर्चा करायची. आमची तयारी. आता दुसरा मुद्दाच घेऊ नका तुम्ही, आमची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही फिरवू नका दिसत नाही काहीच आज घेऊ नका. हे सगळं ह्याच्याबद्दल सगळं घेऊ आपण. अजून एक सेपरेट